नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या गोपालम संस्कृत क्लासेसमध्ये, जेथे होईल तुमचे संस्कृत सुगम संस्कृतम। तर आपण पाचवा पाठ सुरू केलेला आहे, त्याचा 5.2 तो हा भाग काल पूर्ण केला, त्याचा भाषाभ्यास सुद्धा पूर्ण केला। आज आपण पाहत आहोत 5.3 आवाम आणि वयम। अरे काका, आवाम म्हणजे काय? आवाम म्हणजे आम्ही दोघे। वयम म्हणजे काय? आम्ही सर्व। अरे बाप रे बाप, दादा रे दादा, असा अर्थ होतो का याचा? हा काका, बरोबर ना? अरे मग आपण एक टेबल पाहिलेला होता, आठवा टेबल आठवा। एक वचन, द्विवचन, बहुवचन आणि पुरुष, पुरुषः। ओके, मग काय आहे? ती, तह, अंती, प्रथम पुरुष। सी पहिले विसर्ग येईल, थह, थह मध्यम पुरुष। आणि मी, वह, मह उत्तम पुरुष। तर पहिलं केव्हा वापरणार? कोणीतरी वेगळा असेल तेव्हा। मधलं केव्हा वापरणार? जेव्हा बोलणारा समोरचा असेल, समोरचा। आणि शेवटचा केव्हा वापरणार? जेव्हा बोलणारा स्वतः त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असेल, स्वतः। ओके, आता मला सांगा, हे काय म्हणतायत? आवाम लिखावह। आवाम म्हणजे काय? आम्ही दोघ। आवाम म्हणजे आम्ही दोघे, आम्ही दोघे। लिखावह म्हणजे लिहितो। परत ह्या दोघ मुली पण काय म्हणतील? आवाम लिखावह, आम्ही दोघे लिहितो। ओके, दंडक म्हणजे फुल स्टॉप। समजलं प्रत्येकाला? आता आवाम म्हणजे आम्ही दोघं, समजलं? लिखावह आतापर्यंत आपण कसं बघत होतो? लिखती, बरोबर आहे का नाही? किंवा लिखा आम्ही वगैरे असं ते पाहत होतो। परंतु आता काय झालंय? लिखावह। लिखावह का बरं झालंय? तर अगदी सोपं आहे। दादा रे दादा कोण येते? दोन जण आहेत। ते कोणाविषयी बोलतायत? स्वतःविषयी बोलतायत। आलं का स्वतः? म्हणजे आपण तिसरी ओळ वापरणार आहेत। त्यानंतर किती जण आहेत? दोन। दोन जण द्विवचन स्वतःविषयी वापरतायत। काय वापरणार? वह वापरला, मग ते तशा पद्धतीने लिखा वह। हा वह तिथून लागला, समजलं? त्याचा अर्थ झाला आम्ही दोघं लिहितो। अंडरस्टूड? पुढे वयम लिखामह। आता वयम, वयम म्हणजे काय? आम्ही सर्व, आम्ही सर्व। लिखामह, आता इथं वह होतं का बरं? तर आम्ही दोघं असं होतं, आवाम। आता वयम आलं तर वयमसाठी काय वापरणार? तर लिखामह। ओके, लिखामह का बरं वापरलं? मह का बरं लावलं? तर बोलणारे हे सर्वजण स्वतः आहेत, आम्ही सर्वजण म्हणजे स्वतः। अनेक जण आहेत, बहुवचन। आणि तशा पद्धतीने ते लिखा मह असं झालं, आणि तो मह लागला, समजलं? तर अर्थ काय होतो? आम्ही सर्व लिहितो।
आम्ही सर्वजण लिहितो असं पण लिहिलं तरी चालतं. ओके, आम्ही सर्वजण लिहितो. ओके, त्यानंतर वयम धावामः. वयम वयम म्हणजे काय? आम्ही सर्व. सर्व जण लावायचे, आम्ही सर्वजण असंही चालतं. त्यानंतर धावामः म्हणजे काय? धावतो, आम्ही सर्वजण धावतो. हां, आता धावामः कसं झालं? धावामः, हा मह कुठून आला? अरे दादा किती जण आहेत? अनेक जण आहेत, बरोबर. दोनापेक्षा अधिक लोक आहेत. ते कोणाविषयी बोलतायत? कोण धावतं? आम्ही सर्व, म्हणजे ते स्वतःविषयी बोलतायत सर्वजण. अनेक जण आहेत, बहुवचन, तो मह लागला. मग स्वतः बहुवचन मह. तो धावा मह हा तो मह आहे. समजलं? अर्थ काय होईल? आम्ही सर्वजण धावतो. अशा पद्धतीने हे पूर्ण झालंय. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये इवाम आणि युएम बरोबर, आणि त्याचा भाषा अभ्यास सुद्धा आपण पाहूया. तोपर्यंत राधे राधे, जय श्रीकृष्ण. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. काही समजलं असेल तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.